मित्रांनो, नुकताच मी ऑल इंडिया परमिट या वेबसिरीजचा एक प्रोमो फेसबुकवर पाहिला. प्रोमो नव्हती म्हणजे रील होती आणि त्या रीलमधलं जे एक छोटंसं साधारण 1 मिनिटाचं दृश्य त्यांनी दाखवलं आहे, ते इतकं माझ्या मनात घर करून बसलंय. त्या दृश्यामध्ये 2 व्यक्ती आहेत. एक म्हणजे तो हिरो असावा, कारण बाकीच्या प्रोमो रीलमध्ये तो दिसतो म्हणजे तो हिरो असावा आणि दुसरा जो मध्यमवयीन आहे, तो त्याचा मित्र किंवा मोठा भाऊ, समथिंग लाइक दॅट. तर त्या हिरोला बेदम मार दिलेला आहे आणि मार खाऊन तो निपचिक पडलेला आणि हा मध्यम वयाचा माणूस त्याच्या डोक्याला खालून हात लावून त्याचा चेहरा वर धरून ठेवलेला आहे आणि तो त्याला बोलतो. कशासाठी रे? अरे त्या रांड्यासाठी ना. पहिलं वाक्य आणि त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स, त्या मध्यमवयीन माणसाची विचारतानाची कळकळ, म्हणजे तो एका विषयासाठी काहीतरी मोठं सॅक्रिफाईस, मोठं बलिदान किंवा आयुष्याचं मोठं नुकसान करायला निघालेला आहे, काहीतरी समथिंग हे लक्षात येतं. कशासाठी ते? त्या रणनीतीसाठी ना. म्हणजे त्या नाच्या पुढे त्याने जे काय-काय केलं आहे किंवा काय-काय करतोय किंवा होणार आहे, याचा बराचसा सारांश त्या निःशब्दतेमध्ये व्यक्त होतो. काही वेळ त्यांची नजरानजर होते आणि मग तो त्याचं डोकं टपकन सोडून देतो. खाली आदळतं ते जमिनीवर आणि तो पण पडल्यासारखा, कोसळून पडल्यासारखा बाजूला भिंतीच्या आडोशाला पडतो. रडतो. आपल्याच हाताने आपलं डोकं झोडून घेतो, की कसं याला समजवावं आणि काय करावं, की ह्याच्या आयुष्यातून हे निघून जावं, ती येऊ नये किंवा जे काही होणार आहे ते टळावं. आणि मग तो अतिशय अश्लील आणि गलिच्छ अशा भाषेमध्ये जे काही बोलतो ना, शहारा येतो अंगावर, की ती भाषा म्हणजे ते शब्द मला आत्ता उच्चारायला योग्य वाटत नाहीयेत. आणि त्यामध्ये त्याची कळकळ, त्याच्या आतड्याची पिळवटून जाणारी जी अवस्था व्यक्त होते, ती खरंच अंगावर शहारा येतो. आणि तो हिरो उठून बसतो. त्या उठून बसण्याच्या त्याच्या ॲक्शन आणि चेहऱ्यावरून लक्षात येतं, की इतकं झालं तरी तो त्या मध्यमवयीन माणसाचं म्हणजे त्याचा भाऊ किंवा समथिंग जो आहे त्याचं तो अजिबात ऐकणार नाहीये. मग तो ओरडून बोलतो आणि जे काय बोलतो ना, खिळवून टाकतो आणि ते आधी काय झालेलं आहे आणि नंतर काय घडणार हे बघण्यातली किती मजा आहे. या छोट्याशा 1-1.5 मिनिटाच्या सीनमध्ये एवढं काही दडलेलं आहे. म्हणजे मी अजूनही त्यावर अर्धा तास सहज बोलू शकेन, इतक्या त्या भावनांचा कल्लोळ त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. बाकी सगळे नवीन लोक आहेत. टेक्निकली हे सगळं कमजोर, गडबडीचं असणार किंवा कदाचित मी जे काही एक्झॅगरेटेड झालेलो आहे, तो बघताना ती नैराश्य किंवा फसगत होऊ शकते. पण बघायला हवी आणि हा चान्स घ्यायला हवा एवढं नक्की. ऑल इंडिया परमिट.